नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की इयत्ता 7वीचा गणित विषय मराठी मीडियम. तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, की वार्षिक नियोजन या बटनावर क्लिक करूया. ते केल्यानंतर आपल्याला इथं इयत्ता चूज करायची आहे. मी 7वी इयत्ता चूज करत आहे. त्यानंतर मला ते विषय सिलेक्ट करायचा. तर मला इथं गणिताच्या विषया रिलेटेड करायचं आहे, तर मला गणित विषय सिलेक्ट करावा लागेल. नंतर तुम्हाला गणिताचे आठवड्यामध्ये किती तास असतात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर गणित या विषयाची इंडेक्स बुकमधली जी इंडेक्स आहे, त्याचा तुम्हाला इथं स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर गॅलरी या बटनावर क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्ही डाउनलोड फोल्डरमध्ये जाल. तिथे तुम्ही असे 7वी इयत्तेचे सर्व विषयांचे इंडेक्स आणि लर्निंग आउटकम्स याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते लवकर पिक करायला इझी जाईल. तर मी गणित या विषयाची पहिली अनुक्रमणिका म्हणजे इंडेक्स अपलोड करत आहे. तुम्ही बघू शकता. ओपनवर क्लिक करायचं. नंतर तुम्हाला लर्निंग आउटकम्स म्हणजे अध्ययन निष्पत्ती डाउनलोड केलेली असेल ती अपलोड करायची आहे. गॅलरीवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही आता इथं 7वी या विषयाची मराठीची लर्निंग आउटकम्स कुठे आहेत ते बघायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे दोन्ही लर्निंग आउटकम्स आहेत. त्यामुळे तुम्ही काय करणार, पहिल्यांदा ही इमेज सिलेक्ट करा, नंतर कंट्रोल प्रेस करून धरा. नंतर दुसऱ्या इमेजवर क्लिक करायचं आहे, कंट्रोल सोडायचा आहे. नंतर तुम्ही ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचे ऑटोमॅटिक 2 जे तुमचे स्क्रीनशॉट आहेत लर्निंग आउटकमचे ते अपलोड होतील. ते झाल्यानंतर तुम्हाला अकॅडमिक इयर चूज करायचं. अकॅडमिक इयर तुम्हाला माहितीच आहे. स्टार्टिंग इयर आणि स्टार्टिंगचं जे तुमची डेट आहे, इयर स्टार्टची ती लिहायची आहे आणि वर्ष समाप्तीची डेट लिहायची आहे. जे तुमच्या शाळेच्या नियमानुसार जी काही डेट असेल ते तुम्ही ते मेन्शन करू शकता किंवा लिहू शकता. नंतर तुम्हाला काय करायचंय, तुमची एक्झाम शेड्यूल करायची आहे. तुमची पहिली घटक चाचणी, पहिली सत्र परीक्षा ही कोणत्या मंथमध्ये होती त्यानुसार तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. जर घटक चाचणी जुलैमध्ये होत असेल, तर तुम्ही जुलैमध्ये इथे सिलेक्ट करायचं आहे. ऑगस्टमध्ये होत असेल, तुम्ही ऑगस्ट सिलेक्ट करू शकता. जर तुमची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये होत असेल किंवा नोव्हेंबरमध्ये होत असेल, तर नोव्हेंबर सिलेक्ट करायचं आहे. नंतर दुसरी युनिट टेस्ट म्हणजे दुसरी घटक परीक्षा आणि टर्म एक्झाम सेकंड मंथ म्हणजे दुसरी सत्र परीक्षा. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, रीड माय फोटोजवर क्लिक करायचं आहे. रीड माय फोटोजवर क्लिक केल्यानंतर ते काय होणार आहे, तुम्ही जे स्क्रीनशॉट अपलोड केलेले आहेत, जे इंडेक्सचे स्क्रीनशॉट आहेत, जे लर्निंग आउटकम्सचे स्क्रीनशॉट आहेत, ते स्क्रीनशॉट एआय काय करणार आहे, रीड करणार आहे. रीड केल्यानंतर ते एक रीड करून त्याची एक प्रॉपर पीडीएफ तयार करणार आहे. त्याचा कुठला फाउंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही किती तासिका ॲड करणार आहे, कोणत्या धड्याचे कोणते लर्निंग आउटकम्स आहे, हे सगळं रीड करणार आहे. रीड केल्यानंतर ते काय करणार आहे, ते चॅप्टर त्या इंडेक्सनुसार ते माउंट करणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला हे सगळं क्रॉस व्हेरिफाय करायचं आहे, की तुमच्या बुकमधले इंडेक्स आणि तुमचं जे धड्यांची नावं आहेत ते चेक करायचे आहेत. कारण की कधी-कधी काय होतं जे टूल असतं, हे टूलमध्ये 99% बरोबर असतं, 1% चुकायची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही काना, उकार सगळं चेक करायचं आहे. धड्यांचा सिक्वेन्स बरोबर आहे का बघायचं आहे. 10वा धडा, 11वा धडा तोच आहे का ते पण चेक करायचं आहे. ते चेक करून झाल्यानंतर जर तुम्हाला ते ॲड करायचं असेल, तर तुम्ही इथे ॲड चॅप्टरवर क्लिक करून तुम्ही नवीन धडा ॲड करू शकता. जर तुमचे धडे इथे 15 आहेत आणि जर 16 धडे असतील आणि 15 धडे इथे अपलोड झाले असतील, तर तुम्हाला इथं ॲड बटनावर क्लिक करून एक नवीन धडा ॲड करायचा आहे. जर तुम्हाला कुठल्या मंथमध्ये कोणता चॅप्टर तुम्ही शिकवणार आहे, ते जर तुम्हाला इथे मेन्शन करायचं असेल, तुम्ही ह्या बटनावर क्लिक करून कोणते मंथ आहे ते इथं सिलेक्ट करू शकता. तुम्ही इथं बघू शकता, की तुम्हाला इथं भौतिक रचना हा 1 नंबरचा चॅप्टर आहे आणि त्याला जर मंथ तुम्हाला दिलेला आहे, की एआयनं मंथ सिलेक्ट करून दिला आहे, की जूनमध्ये. जर तुम्हाला तो चेंज करायचा असेल, तर तुम्ही ऑगस्टमध्ये शिकवणार असेल, तर ऑगस्टमध्ये चूज करा. जुलैमध्ये शिकवणार असेल, जुलैमध्ये चूज करा. तुमच्या हिशोबाने तुम्ही चूज करू शकता. नंतर आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला एखादा चॅप्टर ॲड करायचा असेल, तर तो ॲड कसा होतो ते मी तुम्हाला दाखवतो. ॲड चॅप्टरवर क्लिक करायचं आहे. इथे चेक करा, इथे बघा तुम्ही सेव्हिंग होत आहे. हे ऑल चेंजेस सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, की तुम्हाला इथे एक नवीन चॅप्टर ॲड झालेला दिसत आहे. जर हा चॅप्टर जर तुम्हाला नको असेल, तर डिलीट कसा करायचा किंवा हा चॅप्टर जरी नको असेल, तर डिलीट करण्यासाठी तुम्हाला ते साइडच्या बाजूला उजव्या साइडला तुम्हाला डिलीटचं बटन दिलं आहे. डिलीट बटनवर तुम्ही क्लिक केलं, की ते डिलीट होणार आहे. नंतर तुम्हाला लर्निंग आउटकम्स म्हणजे अध्ययन निष्पत्ती पण तुम्हाला इथं दिलेली आहे. जी तुम्ही फोटो अपलोड केला होता, त्या फोटोनुसारच
ती अद्ययान निष्पत्ती तुम्हाला इथे दिसणार आहे. ती पण तुम्हाला चेक करायची आहे. कानाकार कुठे चुकला आहे का? किंवा जे त्यांनी लिहिलेलं आहे ते पुस्तकाप्रमाणे आहे का ते चेक करायचं, डिलीट करायचं. इथं पण डिलीटचं साइन आहे, तिथं तुम्ही डिलीट करू शकता. हे नंबर पण चेक करायचे 77114. हे पण नंबर तुमच्या पुस्तकानुसार आहेत का ते चेक करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, की तुम्हाला इथं मासिक नियोजन पण पूर्वावलोकन दिलेलं आहे. तुम्हाला जून महिन्यामध्ये किती दिवस लागणार आहेत एक धडा शिकवायला किंवा तासिका किती लागणार आहेत, हे पण दिलं. तर गणित विषय असल्यामुळे जास्त कालावधी लागू शकतो आणि गणित विषय म्हणलं की सगळ्यात अवघडता विषय असतो मुलांसाठी. सो हे नियोजन करणं महत्त्वाचं आहे. वार्षिक नियोजन करण्याचा अनेक उपाय आहेत, फायदे आहेत. जसं की तुम्ही म्हणता की आपण म्हणतो की जेव्हा इन्स्पेक्शन असेल तेव्हा आपण त्यांना दाखवायला लागतं वार्षिक नियोजन आपण कसं केलं, काय केलं. पण याचा दुसरा मेन इम्पॉर्टंट फायदा असा आहे की जर तुम्ही वार्षिक नियोजन केलं आणि जर तुमच्या एक्झाम असतात, एक्झाममध्ये कसं त्याची प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा, घटक परीक्षा, त्या घटक परीक्षेला जर समजा एखादे 6 चॅप्टर असतील तर ते 6 चॅप्टर वेळेमध्ये कंप्लीट होणे महत्त्वाचे असते. जर तुम्ही वार्षिक नियोजनानुसार गेला तर तुम्हाला ते चॅप्टर घटक परीक्षेच्या आधीच एक एक महिनाभर आधी किंवा 15-20 दिवस आधीच ते 6 चॅप्टर तुम्ही कंप्लीट करून तुम्ही मुलांचा अभ्यास घेऊ शकता. त्यांची इम्प्रूव्हमेंट करू शकता. कुठे काय चुकत आहे, कुठे काय त्यांना अडचण येत आहे, ते तुम्ही त्यांची हेल्प करू शकता. तर त्यासाठी वार्षिक नियोजन हे त्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर म्हणजेच तुम्हाला टीचिंगवर जास्त फोकस करता येईल. कमी वेळामध्ये तुम्ही जास्त मुलांना शिकवू शकता. त्याचा हा फायदा आहे. नंतर आपल्याला कन्फर्म अँड जनरेटवर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आता ते काय करतं, जे तुम्ही त्यांनी जो आराखडा बनवला होता आधीचा, तोच आराखडा आता तो मंथनुसार बनवला जाणार. जूनमध्ये, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे सगळं ते आता रीड करणार आहे. एआय एजंट तुमचं काम आता खूप म्हणजे खूप सोपं करणार आहे. तुम्हाला काही सुद्धा करायचं नाही. आता बघाच तुम्ही की इथे रिपोर्ट कसा जनरेट होतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर जो आपण कालावधी दिला होता. स्टार्टिंग इयर जे आपण दिलं होतं जून पासून म्हणजे आपलं एंडिंग इयर दिलं होतं की मार्च, एप्रिल पर्यंत. तर ते तिथे कंप्लीट करणार आहे. तेवढ्याच कालावधीमध्ये तुमचं वर्षाचं नियोजन पूर्ण ते तेवढ्या एरियामध्ये फिट बसवणार आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा की जर वार्षिक नियोजन आमच्या वेबसाईटवर जर जर तुम्ही केलं तर तुम्हाला जास्त त्यामध्ये भरपूर गोष्टी एडिट कराव्या लागणार आहेत. कोणाला अजून माहित नसतं की कुठला कुठला कॉलम तिथे ऍड करायचा आहे. कुठले एखाद्यासाठी किती तास दिले पाहिजे. सगळं वर्षाचं टॅली करायला लागतं. तर एआय तुमचं काम काय करतंय? इझी करत आहे. काय करत आहे की तुम्ही जो स्क्रीनशॉट देत आहात त्याला, ते रीड करत आहे आणि त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन एआय तुमचं कॅल्क्युलेशनचा जो ताप आहे, तो कॅल्क्युलेशनचा ताप एआय करत आहे आणि एआय पूर्ण कॅल्क्युलेट करून ते पूर्ण इयरमध्ये ते पूर्ण तुमचा सिलेबस तिथे बसवत आहे आणि अद्ययान निष्पत्तीनुसार बसवत आहे. म्हणजे मुलांना काय शिकवावे, कसे शिकवावे, मुलांकडून कशी इन्फॉर्मेशन काढून घ्यावी, कशी मुलांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करावी. म्हणजे मुलांना काय येतं नाही, काय येत नाही, याची इन्फॉर्मेशन काढून घेणे. आणि नंतर त्यावर स्टडी करून मुलांना त्या सब्जेक्टमध्ये तरबेज करणे, हे शिक्षकाचं काम जरा इझी होऊन जाईल. तर आपण बघू शकता, की वार्षिक नियोजन इथे तयार झालेलं आहे. याच्यामध्ये बघा बघू शकता तुम्ही, जो पहिला तुमचा धडा होता भौमितिक रचना, हा इथे दिसत आहे जून महिन्यात. तुम्हाला तर कार्यदिवस पण इथे मगाशी तुम्हाला दाखवलेलं 13 हे दिसत आहे. 1 तासिका, प्रकरण पहिलं, दिलेले तास किती 11 तास, 11 तासामध्ये शिकवायचं. अध्ययन निष्पत्ती पण त्यांनी लिहिलेली आहे. 3 अध्ययन निष्पत्ती इथे लागतात पहिल्या धड्यासाठी. अध्यापन पद्धतीमध्ये तुम्ही कसं शिकवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, पूर्वज्ञान तपासणी बघितली पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना त्रिकोण म्हणजे काय आणि त्याच्या बाजू व कोण्याबद्दल माहिती आहे का ते विचारलं पाहिजे. हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. मूल्यमापन केलं पाहिजे. दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्याबद्दल तुम्ही काय करू शकता ते पण इथे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने हा आपला जो अॅन्युअल रिपोर्ट आहे, म्हणजेच वार्षिक नियोजन तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत. मंथ चेंज झाला की तुम्हाला असे वेगळं हे दिसत आहे. तुम्ही बघू शकता. परत तुम्हाला दुसरे सत्र सेमिस्टर 2 असे लिहिलेलं आहे. 8 चॅप्टर आहेत दुसऱ्या सेमिस्टरसाठी. 88 पिरियड्स आहेत. पहिले घटक चाचणीचं पण तुम्ही बघू शकता, की पहिले 2 चॅप्टर झाल्यानंतर घटक चाचणी म्हणजे पहिल्या घटक चाचणीला 2 चॅप्टर असतील असं. आता आपण काय करूया, हे डाउनलोड करायचं. हे डाउनलोड जर करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. तुम्हाला प्लॅन अपग्रेड करावा लागणार आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, की मागच्या व्हिडिओमध्ये ₹1499 चा प्लॅन आहे. तुम्हाला वर्षभरासाठी हा प्लॅन खूप महत्त्वाचा आहे. आणि हा जर प्लॅन तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुम्हाला जर माहीत नसेल, की
आपले प्लॅन्स कोणते आहेत, कसे आहेत आणि कसे प्लॅन अपग्रेड करायचे, कशाला सबस्क्रिप्शन घ्यायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझी लिंक देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता, की सबस्क्रिप्शन कसं करायचं किंवा प्लॅन अपग्रेड कसा करायचा. तर मी तर डाउनलोड पीडीएफवर क्लिक करतो. डाउनलोड पीडीएफवर क्लिक केल्यानंतर ती पीडीएफ आता डाउनलोड होत आहे. तुम्ही इथं पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता की आपली पीडीएफ आता डाउनलोड झालेली आहे. आता आपण ती पीडीएफ ओपन करूया. तुम्ही बघू शकता की जशी आपण पीडीएफ ओपन केली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे मगाशी दिसत होते ते सर्व ह्या पीडीएफ मध्ये दिसत आहे. आता ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि तुमच्या फाईलमध्ये लावून टाकायची आहे आणि त्याचा यूज करायचा आहे. आणि जेव्हा तुमचं इन्स्पेक्शन असेल तेव्हा तुम्ही ही फाईल इन्स्पेक्शनच्या वेळेस दाखवू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.